रेणू काय तुझ्या हातामध्ये ते? राजेश राजेश अगं राजेश हो शांत हो, शांत हो. काही नाही झालं हा? तुला मी सांगतो सरस्वतीबाई काय झालंय? आणलं की मला येडी ना. गपे हलकट, काही काय सांगते या परक्या माणसाला? अगं असं काय करतेस रेणू? तुला माहितीये त्यांना इथे कामावर येण्यासाठी किती विनंत्या केल्यात आणि तू कोण आहेस तू? जस्ट गेट लॉस्ट ओके. ऐका भाऊ, आता तू बसली मी वळकणाची झाली. अगं मी राजस, तुझा राज. खबरदार जवळ आलास तर. तुम्ही दोघं एकमेकांना सामील आहात हे काही कळत नाही मला. कसं सांगू तुला आता? हे बघ, मगाशी माझं त्या दुकानात पाकिट राहिलं होतं. हे पाकिट आठवतं तुला? मी परत आणायला गेलो होतो. हे बघ, हा तुझा फोटो. मारलं मारलं माझ्या राजेशला मारलं. राजेशला मारलं. हा 100% अटॅकच आहे. या बघा भाऊ, तुम्ही ना डॉक्टरसनी बोलवा आणि हिला ऍडमिट करा. सोडू, त्याला काय सांगतेस मला ऍडमिट करायला? नाही 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 सरस्वतीबाई, हिला गोळ्या दिल्या ना, मग हिला बरं वाटेल. माझ्या गोळ्या आणि औषधं कुठे ते तुला काय माहितीये रे? अगं असं काय करतेस? रोजच्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मारलं माझं राजेश कुठे? राजेश! हो हो मी इकडेच आहे, थांब. तुला गोळ्या दिल्या ना की तुला बरं वाटेल. भाऊ लवकर काढा हो घेऊ हो हो सरस्वतीबाई. शिट. आता काय झालं? आणि अहो कालच मी याच्या ट्रायकोलोजरच्या गोळ्या आणल्या होत्या, त्याच नेमकी विसरली ही बाई. मारलं राजेशला मारलं. पण मी काय म्हणते भाऊ, अहो एखादं वर्ष विसरलं तर नाही का चालत? अहो नाही चालत ना, या गोळ्यांशिवाय हिला रिलॅक्स पण वाटत नाही. मी काय म्हणतो, हा बोला. हे प्रिस्क्रिप्शन घ्या. ह्या 3 नंबरच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या घेऊन या. मारणार आहेत मला, मारणार आहेत दोघं, मारणार आहेत मला. इथे जर नाही मिळाल्या तर बाईला स्पेशल टॅक्सी करून जा, पटकन घेऊन या. पण माझं मन मला सांगतंय तू रेणू राजेश ऐक माझं, नाहीयेस. असं नको करूस. ए, जवळ येऊ हे बघ नकोस रेणू, तू जवळ आतमध्ये नको. चल. सोड मला, हे बघ. सोड मला. राजेश! रेणू राजेश! ऐक माझं रेणू. रेणू झोप आता. गुड नाईट. राजेश, हॅलो. हॅलो हॅलो दीदी, रेणू बोलते. हे हाय रेणू. कुठेस तू? अगं मी इथेच आहे मुंबईत. दीदी मी खूप मोठ्या संकटात आहे ग. राजेश पाकिट विसरला म्हणून बाहेर गेला आणि एक भलताच राजेश घरात घुसला आणि आमची कामवाली बाई आहे ना, ती पण वेश आणि भाषा बदलून घरात घुसली. दोघांनी खूप त्रास दिला ग मला, खूप छळले. मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार असं म्हणाले. अगं रेणू रेणू तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. मला पण समजत नाही मी काय म्हणते, पण मी काय करू ग? पप्पा नाहीये, राजेश नाही. मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये ग. प्लीज हेल्प मी विथ
रेणू रेणू राजा, हे बघ, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. ओके? हां, थँक्यू. लवकर या. हो हो, मी येते. हां, बाय. लवकर ये, वाट बघते मी. सॉरी रेणू, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बराच उशीर झाला मला. बापरे, बाहेर काय थंडी आहे माहिती आहे. शे, हालत खराब झाली माझी. आणि तू असे अंधारात का बसली होतीस? हां, लाईट बीट लावायचं आहे जरा काय झालं? काय झालं? कोणाशी बोलतीस तू? हॅलो? फोन डिस्कनेक्ट झालाय रेणू. काय काय झालं? हां, काय 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 झालं? काय झालं? राजस, हां, काय झालं? काय रेणू, काय झालं? काय झालं? मी मेले होते इथे. तू काहीतरी बोलू नकोस उगाच. शांत हो. ऐक बघ माझ्याकडे. काय झालं? ये तू, बस. काय? बस शांतपणे. काय झालं? कुठे गेला होतास तू? मी दुकानात गेलो होतो पाकिट आणायला. तू शांतपणे बैस. मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तू बस शांतपणे. तुला इतका उशीर का झाला? अगं, त्या दुकानदारांनी पाकिट पोलिसांकडे जमा केलं. मग मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सिद्धबिद्ध करायला लागलं की ते पाकिट माझंच आहे. खूप मोठी प्रोसेस, काय सांगू तुला. पाकिट आहे तुझ्याकडे? हो, म्हणजे दाखव पाकिट. हे काय? आलोच. रेणू, साध्या पाण्याची बाटली कुठे आहे ग? हा, मी आली. घे. मी एकटी पडली होती राजस. हो राजा, मला हे बघ, मला खूप काळजी वाटत होती तुझी, म्हणून मी इथे फोन लावला होता. पण घरचा फोन एंगेज लागला. मग मी काय विचार केला की फ्रेनीच्या घरी फोन करून बघावं ती बाया इथे पोचली का नाही ते. तर तिच्या घरचा फोन तिनेच उचलला स्वतः. मला म्हणाली सॉरी, तो हा आला अचानक. काय त्याचं नाव? रोशन. तर त्याच्या जेवणाचं बघते आणि मग आपल्याही जेवणाचा डबा घेऊन येते म्हणाली. म्हणजे आता ती पोचेल इथे कुठल्याही क्षणी. सो डिनर इज सॉल्ट, डोंट वरी. फ्रेनी येऊन गेली इथे. कोण आली होती? फ्रेनी आली होती तर मग तिने मला तसं सांगितलं का नाही फोनवर? कारण ती ही फ्रेनी नव्हती. व्हॉट? ती नेहमीप्रमाणे मागच्या दाराने आली. यमुनाबाई. कोण? यमुनाबाई. यमुनाबाई नावाची फ्रेनी. रेणू, तू सॉरी, म्हणजे पण तू काहीतरी असंबद्ध बडबड. असंबद्ध बोलत नाहीये मी. फ्रेनी सारखीच दिसणारी एक बाई आली होती. तिने मला तिचं नाव यमुनाबाई असं सांगितलं. नाही, आधी मला तिने असं सांगितलं माझं नाव यमुनाबाई आहे. नंतर ती असं म्हणाली की माझं ते नाव नाही आहे, माझं नाव सरस्वतीबाई आहे. मला काहीही कळत नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय की मी बाहेर गेलो होतो तेव्हा इथे एक बाई आली होती, राईट? फ्रेनी, खेडवळ मराठी बोलणारी फ्रेनी. रेणू, तुला भास होत नाहीयेत राजस. आणि तुला जर का असं वाटत असेल ना तर तू डॉक्टर काकांना फोन कर आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर. मला ते जास्त सेफ वाटतं. मला काहीतरीच काय बोलतेस तू? मी असं काही म्हणालो? हा राजा, मला खूप काळजी वाटते का तुझी, म्हणून मी म्हटलं की आय नो तुला काळजी वाटते, कारण माझं डोकं अजून ठिकाण्यावर नाहीये याची खात्री वाटते तुला. माझ्या बोलण्याचा तू असा भलताच अर्थ काढणार असेल तर माझं बोलणंच खुंटलं ना रेणू. ओके. मी बाहेर गेल्यानंतर इथे एक बाई आली होती. पुढे एक बाई आली होती जिचे कपडे आणि भाषा वेगळी होती. मी तिला म्हटलं तू फ्रेनी नाहीयेस.
नाही, त्याआधी मी तिला असा प्रश्न विचारला की हं. तुझी भाषा का बदलली? हं. ती म्हणाली मी फ्रेनी नाहीये. हा मग बरोबर आहे ना रेणू, ती फ्रेनी असूच शकत नाही कारण मी फ्रेनी फोन ऐवजी ती बाई आपल्याकडे कामाला होती हे तिने सिद्ध केलंय राजस. तू काय बोलतेस रेणू? मला मला काही मी कम्प्लीट कन्फ्यूज झालोय रेणू. कन्फ्युज तर मी पण आहे. ती ना फ्रेनी सारखी सराईतपणे वागत होती. म्हणजे तुझ्या आवडीचे पोहे, माझ्या चहामध्ये आल्याचा तुकडा आणि हे सगळं सोड, तिला तो कुत्रा पण आठवतो, पंटू. कसं रेणू? तुला अजूनही खोटंच वाटतंय ना सगळं? नाही 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 रेणू, नाही असं काही नाहीये. मी असं म्हटलं का रेणू? तू 2 मिनिटं ऐक माझं शांतपणे, प्लीज प्लीज. तू ऐक माझं, तू बस, ये इथे, सावकाश सावकाश. रेणू, मी तुला मगाशी म्हटलं ना तसंच काहीसं होत असावं. काय? म्हणजे काय होतं की रेणू, तुझ्या मेमरीतून, तुझ्या स्मृतीतून एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी दुसरंच काहीतरी घडते असं तुला दिसायला लागतं. म्हणजे आपण फ्रेनीची वाट बघत होतो, म्हणजे मी बाहेर गेलो, नंतर तू फ्रेनीची वाट पाहायला लागलीस. तुला असं वाटायला लागलं की फ्रेनी आत्ता येईल, मग येईल, पण फ्रेनी आलीच नाही. आणि तेवढ्या वेळात काय झालं की तुझ्या मनात असलेल्या नोकरबाईची इमेज, म्हणजे कोणाची? जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. सुपर, आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. पण म्हणजे सेम टू सेम फ्रेनीच, पण वेगळं बोलणारी, ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नऊवारी, हिरवं लुगडं नेसलेली. पण ही सगळी तुझ्या सबकॉन्शियस माइंडची निर्मिती आहे रेणू, कळते का तुला? याला वेडेपणाची अवस्था म्हणतात राजस. सगळं प्रत्यक्षात घडल्यासारखं कसं घडेल? रेणू, डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे हे जे भास असतात ते खऱ्यापेक्षा खरे असतात. म्हणजे तसे भासतात, पण त्याला प्रत्यक्षातल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आधार असतोच. म्हणजे ही जी कोण तू म्हणतेस ती यमुनाबाई का कोणती, ती तू शून्यातून उभी केली नाहीयेस. तिला प्रत्यक्षातल्या जनाबाईचा आणि तुझ्या आठवणीतल्या फ्रेनीचा आधार होताच. राजस, काय झालं? राजस, राजस, काय झालं? राजस, काय झालं? राजस, हां. आणखी एक राजस आला होता. म्हणजे तुझ्यासारखेच कपडे घातलेला, तुझ्यासारखंच बोलणारा. तो तूच होतास, पण तो तू नव्हतास. म्हणजे हे असं, मी असं. इनफ. बिलीव्ह मी. इनफ नाव. आपल्या घरात कुणीही आलं नाहीये, कुणीही गेलं नाहीये आपल्याशिवाय. आता फ्रेनी येईल, जेवणाचा डबा घेऊन तू थोडंसं जेवणार आहेस आणि मग औषध घेऊन शांतपणे झोपणार आहेस. गॉट इट? सॉरी. रेणू, तुला खरं खरं सांगू, तुला पुन्हा एकदा अटॅक येऊन गेला.